काळामध्ये RSS आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी जे काम करायची आता ती नेतेच बघायला आपल्याला दुर्मिळ राहिलेलं आहे. अर्थात भागवतांच्याबद्दल आदर आहेत, परंतु त्यांची वेळोवेळी हिंदुत्वाच्या बद्दलचं म्हणणं किंबहुना त्यांची भूमिका ही समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आल्यानंतर पण देखील आम्ही आमची भूमिका ही कायम ठेवलेली आहे. याचा अर्थ असं नाही आहे की त्यांच्याबद्दलचं काही वेगळं द्वेष आहेत, परंतु एक गोष्ट नक्की आहे की जे आज आमच्या बाबतीत बोलत आहेत, महायुतीचे त्यांचे इतर नेते का जात नाही किंवा का गेले नाही किंवा का त्यांच्याबरोबर तिकडे जायला गेल्या वर्षी गेले नाही आणि याही वर्षी गेले नाही, ह्याचाही बोध घ्यावं. मग जे आमच्यावरती टीका आणि आरोप करतायत त्यांचं याबद्दलचं म्हणणं काय हे त्यांना लक्षात येईल. आणि विशेषतः तुम्ही जर बघितलं असेल की कालही गडकरी साहेब येऊन गेलेत, तुम्ही बघितलं असेल त्यांचं भाषण काय होता. जी नेते ज्यांनी ही युती टिकवली, जी नेते या विचारधाऱ्याने हे युती टिकलीच पाहिजे, सत्ताकरणपेक्षा समाजकरण महत्त्वाचं आहे अशी जी भूमिका आहेत ते हल्ली फार दुर्मिळ झाल्यामुळे म्हणून मला असं वाटतं की जाणं येणं हा लांबचीच गोष्ट राहिली आहे. तशातला तो संवाद पण दुर्दैवाने तुटत चाललाय किंवा तुटला असं म्हणलं तर अयोग्य होणार. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान दिसेल, सत्ता बदल. ते बघा, त्यांचा संबंध राष्ट्रीय स्तरावरती ते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. अनेक गोष्टी जे बोलत असताना त्यांच्यातली काही अधिक माहिती त्यांच्याकडे असतात, कारण राष्ट्रीय स्तरावरती काय गोष्टी आणि घडामोडी चाललेले हे त्यांना फार बारकाईने त्यांचा अभ्यास आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. अर्थात त्यांच्याकडची काय माहिती ही काय आमच्याबरोबर चर्चा न झाल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही, परंतु एक ज्येष्ठ नेते ज्यावेळी बोलत आहेत त्यावेळी काही ना काहीतरी त्याचा अर्थ असावा असं मला वाटतं. येत्या 2 महिन्यामध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय, असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. अमित शहा